नमस्कार, मी पायल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे साबुदाणा वडा। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नवीन रेसिपीसाठी सबस्क्राइब करा। चला रेसिपीकडे वळूया। चला आपण पाहूया साबुदाणा वड्याला लागणारे साहित्य। 1 पाव मी साबुदाणा घेतला होता, तो भिजवून घेतला होता। शेंगदाणे, मीठ, राजगिरा पीठ, मिरची, आलू उकडून घेतलेले आहे। तर मी साबुदाणा टाकलेला मिक्सीमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। शेंगदाणे आहे, तर आपण साबुदाण्याचं मिश्रण टाकून घेऊया। साबुदाणा घेतलेला आहे, साबुदाणा कूट, मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, राजगिरा पीठ, आलूला स्नॅच करून घेते। आणि आलूला स्नॅच करून घेते। आणि साबुदाण्याचं छान बेटर मिळवून घेऊया। साबुदाणा, आलू वगैरे मिश्रण तयार आहे। तर साबुदाण्याचे वडे तळासाठी आपण तेल गरम करायला ठेवलं, तर तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया। तळून घेत आहे। तळून झाल्यावर थोडं मी शेंगदाण्याची कूट छान तर माझे इथे साबुदाण्याचे गोळे तयार झालेले आहे। आता आपण तेलात टाकून घेऊया। ब्राउन होतपर्यंत छान तळून घेऊया। तर आपले साबुदाणा वडा छान टम्मलेला आहे आणि छान ब्राउनिश झालेला आहे। तर आपण काढून घेऊया। साबुदाणा वडा तयार झालेला आहे, छान फुगलेला आहे आणि क्रिस्पी झालेला आहे। तुम्ही पण ट्राय करू शकता आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।